बाबतीत एक गंमत अशी आहे की आम्हाला तिघींनाही एकमेकींचं कौतुक आहे आणि आम्हाला आमच्या जावई बापूंचं खूप कौतुक आहे. तर अशा सगळ्या कौटुंबिक समारंभामध्ये आज येता आलंय. फार आनंद झालाय आणि तुम्हा सर्वांचे आभार. तर अपर्णाने विचारल्यानुसार किंवा तिच्या आदेशानुसार आता मी माझं मनोगत मांडते. SNDT महिला विद्यापीठामध्ये पदव्युत्तर विभागामध्ये कवितेचं अध्ययन आणि अध्यापन करत असताना ज्या गोष्टी मला जाणवल्या त्याबद्दल मी आपल्याशी थोडंसं बोलणार आहे. अपर्णाची कविता तिने अर्पण केली आपल्या आईला. तर मला तिथेच एक फार मोठा म्हणजे अगदी मला माझं पण बालपण आठवून गेलं तिची ती अर्पण पत्रिका वाचून की तिची आई ही अनेक अर्थाने माझी सुद्धा आई आहे. म्हणजे मला नटवून शाळेत पाठवण्यापासून ते प्राध्यापक झाल्यानंतर मोठी खरंच मोठी झालीस असं म्हणून पाठीवर थाप देणारी अशी ताई आमची. आणि मग तिथून पुढे मला मी जसजशी वाचत गेले की श्रीपाद हा आमचा मित्र, हा तिघांचा, प्रशांतचा, अपर्णाचा आणि माझा, त्याने प्रस्तावना लिहिली ह्या पुस्तकाला. हे फार छान वाटलं. आजच्याच एका नामवंत कवीने प्रस्तावना लिहावी आणि ज्याचं चंदेरी दुनियेत सुद्धा मोठं नाव आहे अशा मुलाने प्रस्तावना लिहावी. आणि त्या अपर्णाची मावशी म्हणून मी त्याची पण मावशी, तो जाहीरपणे फेसबुकवर पण मला मावशी असं संबोधन करत असतो. तर अशा एका व्यक्तीने प्रस्तावना लिहावी याचाही आनंद झाला. आणि त्याने बरोबर शोधून काढली आहे कविता आणि त्या कवितेचा संदर्भ देऊन तो थांबलाय की जी पांडुरंगा संदर्भातली कविता आहे किंवा एकूण दैवी शक्ती संदर्भातली कविता आहे. आणि निळा सावळा अशा प्रतिमा त्या कवितेत येताना दिसतात. मग पांडुरंगाला तिने राणा म्हटले, ही एक मला फार छान गोष्ट वाटली. ही आजची कविता मीनाक्षी पाटील नावाच्या एक चांगल्या कवयित्री आहेत, साहित्य संस्कृती मंडळामध्ये त्या मोठ्या पदावरही आहेत. त्यांच्या कवितेचा संदर्भ देऊन मला एक सांगावं वाटतं की आजची कविता, मीनाक्षी पाटील म्हणतात की मुलीने मला गोष्ट सांगाई म्हणाली माझी मुलगी. तर मग मुलीला प्रश्न पडला की असं का की एक राजा असतो आणि राण्या असतात त्याला पुष्कळ, आणि मग एक आवडती असते एक नावडती असते. असं का नाही होत की एक राणी असते आणि राजा आवडता किंवा नावडता असतो. ही आजची कविता आहे की अत्यंत एक प्रश्न पडणारी ही पुढची जी पिढी आहे आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांमागे ते असे अत्यंत शांतपणे जाताना दिसतात. म्हणजे धावपळ, कुठला वेंधळेपणा नाहीये यांच्या एकूणच रोजच्या जीवनशैलीमध्ये सुद्धा. बऱ्याच वेळा स्वीकारलेलं सुद्धा असतं आणि आश्चर्य याचं वाटतं की वयाआधी वेळेआधी स्वीकार दिसतो त्यांना. बरं, पुन्हा हेही जाणवतं की मी आताच ताईशी पण बोलले की मला हेही जाणवतं की सुदूर मराठवाडा, इथे बहुतांश सगळे मराठवाड्यातून आलेली मंडळी. तर ताईने हेही आनंदाने सांगितलं की सुशीलजी थेट संभाजीनगराहून इथे खास कार्यक्रमासाठी आले. असे कवितेचे रसिक आणि चांगल्या शब्दांचे मानकरी जोपर्यंत आहेत तोपर्यंत कविता आणि मराठी भाषेचं भविष्य उज्ज्वल आहे. तर ह्या मुलांच्या बाबतीत मला हेही एक जाणवतं. आता माझ्या तापरणामध्ये आहेच चांगलं 2 पिढ्यांचा अंतर. तर एक तो स्वीकार जो आहे तो फार वेगळ्या पद्धतीचा आहे, जे की आम्हाला स्वीकारता आलं नसेल कदाचित, किंवा 30च्या आत या मुलींनी स्वीकारले आणि ते अत्यंत शांतपणे वाटचाल करताना आपल्याला दिसतात की आहे हे असं आहे, आत्ता इथे सोडू, पुन्हा या बाबतीत आणखी काम करू, अशी एक जी शांत चित्तवृत्ती दिसते तिची मला फार नोंद घ्यावी वाटली अपर्णाच्या कवितेच्या बाबतीत. आणि म्हणजे तिच्या बहुतांश कविता मुंबईवर आहे आणि माहेरबद्दल मात्र लिहिताना ती मात्र समकालीन होते. मग माझं ताईचं इथे बसलेल्या आमच्या वयाच्या अनेकींचं माहेर आणि अपर्णाचं माहेर सारखं असतं. पण मुंबईबद्दल, त्या शिकवण्याबद्दल जेव्हा ती लिहिते, व्यक्त होते, तेव्हा मात्र जाणवतं की पुन्हा इथेही एक समकालीनत्व आहे. ही आजची कविता. आता आजच्या कवितेबद्दल इतर फक्त कवयित्रींबद्दलच बोलायचं. मी महिला विद्यापीठात अध्यापक आहे त्यामुळे मला अर्थात तेच शब्द अधिक किंवा सुरुवातीला दिसणं ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. तर पूजा भडंगे नावाच्या कवयित्री आहेत किंवा प्रिया जामकर नावाच्या आमच्याच सहकारिणी कवयित्री,
कल्पना दुधाळ नावाच्या कवयित्री. तर अशा अनेक चांगल्या कवयित्री आत्ता लिहित आहेत आणि नेहमी जाणवतं की यांना सगळ्यांनाच, म्हणजे कल्पना दुधाळला तर अगदी शेतीचा व्यवसाय करणारी आमच्याच विद्यापीठाची विद्यार्थिनी आणि शेतीमध्ये स्वतः राबून खस्ता खाऊन काम करून लिहिणारी अशी ही एक मुलगी. फार मोलाचे वाटतात मला तिचे हे शब्द. ती प्रत्येक वेळी म्हणजे बाईपणाचं आणि सर्जनाचं असलेलं जे नातं आहे ते तिच्या कवितेतून सतत पुढे येत असतं. प्रिया जानकरबद्दल सांगायचं झालं तर डोह आहे अगदी तत्त्वज्ञानाचा, भारतीय तत्त्वज्ञानाचा खोल डोह तिच्या कवितेमध्ये अनेक वेळा दिसतो आणि अनेक अशा म्हणजे स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक त्रासांच्या आत्यंतिक अडीअडचणीतून वाट काढत जाणारी ही व्यक्ती आणि मग तिच्या कवितांमध्ये तिचं त्या प्रतिबिंब आपल्याला दिसू लागतं. पूजा घोडांगेबद्दल सांगायचं झालं तर तिच्याही लेखनामध्ये सहज सोपेपण आहेच आहे. म्हणजे दिसायला तिची कविता अत्यंत साधी दिसते आणि आपण भारतीय तत्त्वज्ञानाचा खोल परिणाम तिच्या कवितेवर दिसतो. आता एक भारतीय तत्त्वज्ञानाबद्दल मी पुढे सांगेनच पूजाच्या कवितेवर बोलल्यानंतर. तिच्या अनेक कविता इंदिरा संतांच्या नावाने व्हायरल झाल्या. अशी तिची स्निग्ध लेखनशैली. आणि प्रशांत म्हणालेच मगाशी ज्ञानदेवांच्या कवितेबद्दल उल्लेख केल्याशिवाय प्रशांत तर नक्कीच पुढे जाऊ शकणार नाही. म्हणजे कोणताच मराठी माणूस पुढे जाऊ शकणार नाही, इतकी स्निग्ध कविता ती. तर ज्ञानदेवांना माऊली म्हणणं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, त्याचं कारण आपण जाणून आहोत सगळेजण. पण हे जे बाईपण, ती स्निग्धता मुळात असलेली ही पुरुषाच्या ठाई सुद्धा असू शकते, हे आता अत्यंत चांगलं असं चित्र आपल्याला दिसतंय. त्यामुळे महिला दिनाला केवळ सजून धडजून येण्याचे, जरीच्या साड्या नेसण्याचे आणि अत्यंतिक अलंकार परिधान करून येण्याचे दिवस आता गेले आणि केवळ सगळ्या माता, पत्नी वगैरे वगैरे सगळ्या नात्यांमध्ये बाईला अडकवून ठेवून माणूस म्हणून तिच्याकडे न पाहण्याचेही दिवस सुदैवाने गेले, लवकर गेले ते अपेक्षेपेक्षा. कारण भारतीय स्त्रीच्या बाबतीत एक मोठी गोष्ट अशी आहेच आहे की लोकशाहीच्या सगळ्या एकूण प्रक्रियेच्या बाबतीत भारतीय स्त्रीला झगडावं लागलं नाही आणि कदाचित याचंही मर्म भारतीय तत्त्वज्ञानामध्येच असेल. तर पूजाच्या कविता आपल्याला इंदिरा संतांच्या नावाने अनेक वेळा व्हायरल झालेल्या दिसतात. इतकं स्निग्धपण तिच्या लेखनामध्ये आपल्याला जाणवतं की ती अगदी साध्या रोजच्या जीवनातल्या दैनंदिन आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी टिपते. तिला भेटलेली निर्मळ माणसं ती टिपते किंवा तिचं जे चिंतन आहे एकांतामध्ये, तिचा जो स्वसंवाद आहे ज्ञानेश्वरीमध्ये, स्वतःशी संवाद, यावरच फार मोठं भाष्य ज्ञानदेवांनी केलेलं आहे. हा स्वतःशी संवाद करणं ज्याला घडलं, ज्याला जमलं, त्याच्यासाठी खरोखर मोक्षप्राप्ती त्याच वेळी झाली असं म्हणता येईल. इतकं मोठं ते तत्त्वज्ञान किंवा ते भाष्य आहे. तर मला ह्या पिढीच्या बाबतीत आजची कविता असं म्हणत असताना मला या मुलींच्या बाबतीत विशेषतः हे जाणवतं की त्यांचा स्वतःशी संवाद फार चाललेला असतो. त्यामुळे कदाचित त्यांना तो स्वीकार करणं जास्त सोपं होत असेल, लवकरही करत असतील. त्यामुळे त्या आपापल्या क्षेत्रात फार पराक्रमी सुद्धा आहेत. लेट गो ही जी वृत्ती त्यांच्या ठाई आपल्याला दिसते ते त्यांच्या पराक्रमाचं कारण असावं असं मला नेहमी वाटत आलंय. पण गंमत अशी आहे की या मुलींच्या, म्हणजे विशेषतः मराठवाड्यातून आलेल्या या मुलींच्या आणि आमच्या समोरच्या आव्हानांमध्ये तसा फार फरक पडलेला नाही आहे बरं का. आत्ताच आम्ही हे बोलत होतो की बरं, आणि कुठली आजकाल ती स्थिती राहिलेली नाही आहे की कोणीतरी आपल्यावर सक्ती करताय कसली आणि तुम्ही हे कराच असं पण म्हणताय, अशी ही स्थिती राहिलेली नाही आहे. पण आमचीच वाढ अशी झालेली आहे की नाही गड्या, हे आहे ना, हे आपलं कर्तव्य, हे आपण करूया. त्यात आमची भरपूर ओढाताण होतानाही आम्हालाही जाणवतं, पण हे आम्ही करत राहतो. आणि मग कधीतरी 35 नंतर 40 नंतर स्वतःचं जगणं सुरू होतं आणि मग त्यावेळी ज्या काही आणखी वेगळ्या भावभावना असतात, वेगळी जी मनातली स्पंदनं असतात, त्यावेळी पुन्हा अपर्णाची कविता आणखी वेगळं रूप धारण करेल अशी मला फार म्हणजे आतून जाणवतंय अगदी की हे असं होऊ शकेल की ज्यावेळी अपर्णाचा स्वतःशी असलेला संवाद आणखी वाढेल तेव्हा तिची कविता आणखी बदलेल. आता हे लिहिण्याची इच्छा होणं
ते छापण्याची सुद्धा इच्छा होणं आणि का नाही छापायचं असं तिने स्वतःला विचारणं, त्याचं उत्तर हो येणं, हा सुद्धा एक आत्मसंवादाचाच भाग झाला असं मला वाटतं. आणि नेहमी अजूनही आपल्याला जाणवतं की प्रत्येकाला एकदा मनुष्य प्राणी म्हटलं की व्यक्त होण्याची गरज अत्यंतिक असते आपल्याला. आणि मग त्यात व्यक्त होण्याचं बाईचं साधन तर प्रत्येक वेळी आपण पाहत आलोय. आणि त्यामुळे मराठी कवितेची फार मोठी परंपरा आहे. बाईच्या व्यक्त होण्यामुळे मराठी कवितेची परंपरा फार जुनी आहे. त्यामुळे अभिजात भाषा ती आहेच आहे, हे आपण म्हणूच या, हा वृथा अभिमान नाही, हे खरंच आहे. मागेच अगदी आत्ता ह्या 8-15 दिवसांपूर्वी घडलेली घटना, माझ्या नात्यातल्याच एक आजी, त्या नात्याने माझ्या बहिणीच्या सासूबाई, पण आजीच म्हणता येईल. आता 99 वर्ष चालू आहे, तल्लख बुद्धी आहे, व्यवस्थित आठवतं. आणि मी त्यांनी म्हणजे जे मुखोद्गत होतं, कोणतंही औपचारिक शिक्षण काकूंनी त्या घेतलेलं नाही आहे, पण सगळं मुखोद्गत. मग हे सगळं मी त्यांना म्हटलं की कसं एवढं पाठ केलं, औपचारिक शिक्षण नव्हतं तरी सुद्धा. तर म्हणे अगं मी दुसऱ्या आईची मुलगी, मग माझे मामा मावश्या हे जवळजवळ माझ्या वयाचे किंवा मग माझ्यापेक्षा अगदीच थोडे मोठे, असं पण होतं. आता तो एक काळ होताच ठराविक की ही अशी नाती असायची आणि अनेक माणसं अशी एका कुटुंबात एका छताखाली राहायची. तर मग त्या म्हणे की मी त्यांना विचारायचे, ते शाळेत जायचे ना, किंवा माझी बाकी भावंड असतील ते शाळेत जायचे, मग मी ते घरी येण्याची वाट पाहायचे. मला माझ्या आत्या काक्यांनी सांगितलेली कामं मी संपवायचे, त्या घरी येण्याची वाट पाहायचे आणि मग मी त्यांना आल्यानंतर विचारायचे की कसं लिहायचं, कसं बोलायचं, उच्चार कसे असावेत. मला आश्चर्य वाटायचं माझ्या त्या नात्यातल्या घरी मी जेव्हा जेव्हा जायचे तेव्हा की हे काही फक्त जन्माने ब्राह्मण्य नाही आहे, हे मला सतत जाणवत राहायचं. इतकं सुसंस्कृत ते संपूर्ण घराणं. आणि मला आश्चर्य याचंही वाटायचं की ह्या इतक्या कोणतंही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या बाई पण इतकं प्रमाण भाषेत कसं काय घरात बोलू शकतात. बरं, घरातल्या सगळ्या मुलांना परवचा वगैरे वाचण्याची, स्तोत्र म्हणण्याची चांगली सवय. मी ह्या घरातली मुलं मुली जेव्हा इतर मुलींसोबत पाहायचे तेव्हा ह्या मुलींचंच जे उत्तम उच्चार, ह्या सगळ्या गोष्टी मी नेहमीच नोंदवत आले. मी फार लहान होते तेव्हापासून, म्हणजे माझ्या इयत्ता 5वी पासून. तर त्या मला म्हणाल्या की हे एवढं पाठ केलं बघ म्हणे, असं सगळं. आणि मग दाढीदोळी सुद्धा आम्ही करायचो, बरं पडायचं, ते कामं लवकर लवकर व्हायची. एवढं सगळं म्हणता ही गाणी म्हणता कोडी पाठ, उखाणे एवढे मोठे पाठ, म्हणजे स्वतःचं लग्न होण्याआधी सुद्धा कितीतरी उखाणे पाठ, अशा ह्या स्त्रिया होत्या. तर मला नेहमी वाटत आले त्यामुळे लोकसाहित्याची परंपरा घेतली काय, किंवा अगदी इंदिराबाईंसारख्या अगदी आत्ताच्या कवयित्रींपर्यंतच्या, महत्त्वाच्या कवयित्रींपर्यंतची सुद्धा नावं आपण घेतली तर आपल्याला वाटतं की बाईला ती अभिव्यक्ती जास्त महत्त्वाची वाटते. आणि ही अशा प्रकारे अभिव्यक्त होणं हा तिचा एका आणखी ठराविक काळाची जास्त, म्हणजे ती नितांत अशी गरज होऊन बसते तिच्यासाठी. आणि हे व्यक्त होणं अपर्णाच्या कवितेमध्ये मला फार वेळा दिसत आलं. आणखी एक अनुभव त्यांनी असाही सांगितला की म्हणे कामांसाठी तर मदत व्हायचीच म्हणे ह्या गाण्यांची, पण असंही व्हायचं की लहान वयात आमची लग्न व्हायची आणि सासरची मंडळी वय वगैरे थोडी, म्हणजे ही आम्ही स्त्रिया ह्या गोष्टी आनंदाने तर करतोच, पण अनेक वेळा असंही होतं की म्हणजे आमच्या तर आयांना, काकवांना, सासवांना जे काही होते की त्यांना हॉटेल, स्विगी, झोमॅटो सुद्धा नव्हतं. आमची थोडी तरी सुटका यातून झाली आहे की आम्ही स्वेच्छेने स्वयंपाक करतो अनेक वेळा, पण ते त्यांच्या बाबतीत तसंही नव्हतं. मग त्या काकू, मी त्यांची मुलाखत घेत असताना असं म्हणाल्या की म्हणे ह्यासाठी तर कामी यायचंच हे, पण याहीसाठी कामी यायचं की म्हणे घरातली माणसं असा शिस्तीचा बडगा दाखवायची, नीटनेटकं व्हायला पाहिजे, आधी भात मग तूप मग वरण, याच क्रमाने वाढलं गेलं पाहिजे, डावं उजवं, ह्या सगळ्या गोष्टी होत्याच. तर त्या आपल्या संस्कृतीचा अभिन्न भाग आहे, त्याला नावं ठेवता येत नाही आपल्याला, कारण आपल्यापैकी आपणही सगळेजण जेवताना उजवीकडेच आपला भाजीसाठी हात जातो, ही गोष्ट आहेच आहे. आणि त्याला एका शिस्तीचा, सांस्कृतिक असा संदर्भ आहेच आहे. त्याला ते वाईट असतं तर कदाचित काळाच्या पोटात गडपै झालं असतं, ते चांगलं आहे म्हणून टिकूनही आहे. तर त्या काकू असंही म्हणाल्या की म्हणे असं व्हायचं, घरात सांगायला कोणी नसायचं ना, की माझं आज मन दुखलं हे सांगायला कोणी नसायचं. मग म्हणे एक दिवस आमचे गुरु आले आणि गुरु आले तर मी आपली फक्त नमस्कार केला
आणि अशी थोडा वेळ पाहतच राहिले त्यांच्याकडे. मग गुरु मला म्हणाले की एक काम करायचं म्हणे, आपल्याला जी गाणी पाठ आहेत ती आपली म्हणत म्हणत कामं करायची आणि एक धुंडा ठेवायचा आपल्या समोर आणि म्हणायचं की ह्या धुंड्यालाच बोलले जे काय बोलले ते. तर ती त्या त्या काळातली म्हणून जी एक श्रद्धा असते त्या श्रद्धेने माणसं तरत आलेली आहेत आणि ही अशी तरण्याची शक्ती बाईमध्ये अधिक आहे असं मला नेहमी वाटत आलंय. कालच आपण जागतिक महिला दिन साजरा केलाय त्या आणि आता असेही चांगले दिवस पालटून आलेले आहेत की खरं पाहता कोणीही कोणाचंही उदात्तीकरण करू नये, म्हणजे पुरुषांनी स्त्रियांचं करावं तेवढ्यापुरतंच किंवा स्त्रियांनी फक्त पुरुषांचं करावं आणि गुलाम होऊन राहावं, हे दिवस आता पूर्णपणे संपलेले आपल्याला दिसतात. ते अगदी कालच्या महिला दिनी खूप जाणवलं हे आणि ही चांगली सुरुवात एक आपल्याला झालेली दिसते. फक्त एक आहे की अपर्णाने ज्या कुटुंब संस्थेचा आता इथे फार कौतुकाने उल्लेख केला त्याबद्दल मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की कोणीच कोणाचं गुलाम असू नये, कोणीच कोणाचं ऐकावं अशी सक्ती असू नये. तू ह्याच वेळी घरी आलं पाहिजेस असं बायकोनेही नवऱ्याला म्हणू नये. ज्याचं त्याचं आपापलं एक आयुष्य असतं, ती स्पेस असणं आत्ताच्या पिढीसाठी तरी फार आवश्यक आहे. तर या सगळ्या गोष्टींचेही संदर्भ मला अनेक वेळा अपर्णाच्या कवितेमध्ये जाणवत आलेले. मी फार जास्त प्रभावित झाले ते अपर्णाच्या ह्या स्केचेसने. मग एकतर ती स्वतः तिने केलेली असोत किंवा AIच्या मदतीने केलेली असोत. मला नेहमी या मुलीबद्दल असं वाटत आलेलं की ही काय काय करते. तर ही पण एक गंमत आहे की ह्या मुली खूप काय काय करत असतात, महानगरात राहत असतात. तिच्या कवितेमध्ये अनेक वेळा मुंबईच्या लोकल प्रवासाचे अनुभव आपल्याला दिसतात, उंचावलेल्या टाचा वगैरे हे जे ती म्हणते. आणि प्रशांतने माझ्या कवितेच्या म्हणजे माझ्या रिसर्चच्या संदर्भात उल्लेख केला की चित्रमयता. मला अपर्णाच्या त्या कवितेमध्ये दृश्यात्मकता दिसली आणि तिने मनोगतातही असं म्हटलंय की चित्रमयता असावी असं मला वाटत होतं. म्हणजे ही जी दृश्यात्मकता असते ना ही कवितेत असते हे अपर्णाला फार लवकर कळलंय. माझं त्यासाठी मला तिचं अभिनंदन करायचंय. नाहीतर ह्या फॉर्मबद्दल असं कुणी चिंतन करणाऱ्या फार मोठ्या समीक्षकांनी सुद्धा आत्तापर्यंत म्हटलेलं मला आठवत नाही. त्यामुळे मला माझं संशोधन करत असताना, प्रबंधाची आखणी करत असताना मला फार प्रश्न पडले होते. एकमेव पुन्हा मराठवाड्यातल्याच एका समीक्षकांच्या ओळी मला अशा दिसल्या, नागनाथ कोतापल्लेंच्या, की बालकवींच्या कवितेमध्ये थेट दृश्यात्मकता दिसते की जणू काही अशी अनेक चित्र आपल्या समोरून जातात असं कोतापल्ले सरांनी पहिल्यांदा नोंदवून ठेवलं मराठी समीक्षेच्या कवितेच्या समीक्षेच्या इतिहासामध्ये. त्यामुळे मला हे अपर्णाला म्हणूनच मला ह्या मुला मुलींच्या वयाचं, त्यांच्या समज असण्याचं कौतुक आहे फार. आणि विशेष म्हणजे हे तिला समजलंय याचा आणखी एका गोष्टीसाठी आनंद होतो की तिने सांगितलं की ती सामाजिक शास्त्रांची विद्यार्थिनी आहे आणि तरीही एकूणच शब्दांमधल्या ह्या चित्रमयतेचं, दृश्यात्मकतेचा संदर्भ तिला समजलाय. तर तिची कविता आणखी जास्त पुढच्या संग्रहामध्ये उजळून निघेल यात काही शंका नाही असं मला वाटतंय. तिच्या कवितेमध्ये अजगर ही प्रतिमा अनेक वेळा येते. आता ही एक मला गंमत वाटली आहे की मुंबईसारख्या महानगरामध्ये जिथे माणसाला मुळीच कोणाला गिळायला सुद्धा वेळ नाहीये खरोखर, अशा कवितेमध्ये, अशा महानगरात राहणाऱ्या, धावाधाव करणाऱ्या या मुलीच्या कवितेमध्ये अजगर ही प्रतिमा अनेक वेळा येते. अर्धमूर्ध ही जी कविता आहे त्या कवितेमधलाही तो एक असा एक साजरा अपुरेपणा मला फार आवडला. आणि त्या कवितेच्या संदर्भातलं तिचं जे चित्र आहे ते केवळ अतुलनीय असं झालेलं आहे. म्हणजे मला एखाद्या उत्तम लेखिकेची स्त्रीवादी कथा त्या एका चित्रामध्ये जाणवली, इतकं ते उत्तम चित्र आहे. तर तिच्या किंवा ब्लू टिक मार्क या संदर्भातली तिची जी ब्लू टिक ही कविता आहे, त्या आता ह्या मुलांच्या लेखनामध्ये बरं का अनेक इंग्रजी शब्द येतात. तिने तर जसेच्या तसे सुद्धा लिहिले, त्याला देवनागरी सुद्धा केलेलं नाहीये, हे पण मला जाणवलं. तर ही एक अपरिहार्यता आहे या काळातल्या कवितेची. आजची कविता असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ही अपरिहार्यता आपल्या लक्षात येते. अगदीच आत्ता सुद्धा मी AI असंच म्हटलं जसं अपर्णाने म्हटलं तसं. मी त्या गोष्टीचं भाषांतर करण्याच्या भानगडीत पडले नाही.
ते करावं, ते शब्द रुळावेत ही अपेक्षा माझी मराठीची अभ्यासक म्हणून असणं अगदी स्वाभाविक आहे. पण ही अपरिहार्यता मात्र आहे, एवढं नक्की. तर ह्या ब्लू टिक बद्दलची ती जी घालमेल आहे त्याबद्दल मला एक फार जाणवत गेलं. त्यामुळे पुन्हा एकदा मला वाटलं की ती माझ्या पिढीशी नातं सांगणारी पण आत्ताच्या काळात धावाधाव करणारी अशी मुलगी आहे, की घालमेल आहे आत की अजूनही ब्लू टिक मार्क होत नाहीये, अजूनही पोचला नाहीये का मेसेज, मग एकच टिक मार्क दिसतोय का. आणि तिने शेवटी मेंदूत शिरणं असं म्हटलंय. ते जेव्हा तो निळा झाला तेव्हा मेंदूत शिरणं असं तिने म्हटलंय. मला ह्याही गोष्टीचं फार अप्रूप वाटलेलं आहे. एका कवितेत तिने कॉफीचा बदाम रेखलेला मग वाकुल्या दाखवतोय असं म्हटलंय. तर हे त्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिमा तिच्या कवितेमध्ये येतात. मग तो मग वाकुल्या दाखवतोय. इथेच एक अशी सुन्न करणारी, उदास करणारी जाणीव आपल्याला या प्रतिमेमध्ये दिसते. ढग सारखी कविता असेल किंवा आविष्कार सारख्या काही प्रतिमा येत असतील तर तिथे तिचं एक लहान वय पण मोठी समज अशा गोष्टी मला बऱ्याच वेळा जाणवत गेल्या. रोजची लढाईमध्ये मात्र मी जे टाचा उंच करण्याबद्दलचं लिहिलं की मला अगदी रेल्वे प्लॅटफॉर्म दिसला अक्षरशः. मी नशीबवान की माझं घर मुंबईत शेजारी म्हणावा असं माझ्या विद्यापीठाच्या आहे. पण मला इथे जाता येता किंवा संशोधनाच्या निमित्ताने जेव्हा जितकं काही मुंबईत फिरावं लागलं ते सगळे तेव्हाचे फलाट, त्या सगळ्या वेळा मला दिसत गेल्या अपर्णाच्या या कवितेतून. ही एक फार चांगली गोष्ट मला जाणवलेली आहे तिच्या कवितेची. आणखी म्हणजे मला नेहमी जाणवत आलेलं आहे की इथल्या स्त्रियांची, विशेषतः मुंबईतल्या म्हणून स्त्रियांची अत्यंत वेगळी अशी आव्हानं आहेत. की इथे तुम्हाला विशेषतः जर समजा असं असेल की कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची अशी असेल की तुम्हाला तुमच्या मदतनीसांच्या वेळा सांभाळणं शक्य नाही, वेळा किंवा त्यांच्या मानधनाच्या गोष्टी सुद्धा सांभाळणं शक्य नसेल, किंवा जर तुम्हाला फार लांब पल्ल्याचा प्रवास करायचा आणि त्यांच्या वेळा तुम्हाला सांभाळणं शक्य नसेल, त्यामुळे आपल्याला मदतनीसांची मदतच घेता येत नसेल, तर तसं काम करून तशी आव्हानं पेलून ज्या स्त्रिया इथे कौटुंबिक सगळ्या आर्थिक स्थैर्यासाठी झगडतायत ना, त्या स्त्रियांसाठी म्हणून, एक मुंबईतल्या स्त्रियांसाठी म्हणून दिवस साजरा व्हावा इतकं उत्तम काम त्या करताना दिसतात. इतकी मोठी आव्हानं त्यांच्या समोर आहेत. विशेषतः मला माझ्या विद्यापीठात वावरत असताना ज्या स्त्रिया काही कारकून म्हणून किंवा इतर गोष्टी निभावतायत विद्यापीठाच्या कार्यामधल्या, त्या स्त्रियांच्या बाबतीत तर मला नेहमी असं जाणवत असतं. आणि अनेकींनी इतकं चांगलं प्लॅनिंग त्यासाठी केलेलं असतं. तिला जर म्हटलं की अगं अजून वर्षभराचं व्हायचंय ना बाळ, तर मॅडम मी घरच आईच्या शेजारी घेतलं मुद्दामच, असं त्या म्हणतात. आणि मग सरळ आईकडे ते बाळ असतं, त्याचं व्यवस्थित संगोपन होत असतं आणि पुन्हा ह्या जाता येता भाज्या घेणे, निवडणे, घरी गेल्या गेल्या फोडण्या टाकणे, ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. आता आपण त्याला लेबल लावतो की ते हसतमुखाने करतात वगैरे वगैरे, पण ह्या हसतमुखी असण्याच्या ह्या मुखवट्याचा त्यांना किती त्रास होत असेल किंवा अनेक वेळा कंटाळा सुद्धा येत असेल या गोष्टीचा. ह्या कंटाळा येण्याची नोंद आपल्या समाज पुरुषाने घ्यावी असं मला फार मनोमन वाटत आलेलं आहे. तिच्या कविता, एकूणच कविता संग्रह पाहत जसं पुढे पुढे जावं तसं तसं मला तिच्या कवितांचा एक क्रम जाणवतोय. त्या क्रमामध्ये तिची वाढती लढाई, तिचे संघर्ष आणि त्या क्रमानुसार किंवा त्या संघर्षानुसार तिचं वाढतं वय, तिची वाढलेली फक्त वयामुळेच समज येते असं काही नाही, तर तिच्या एकूण संघर्षातून आलेली तिला समज, याचाही एक क्रम मला दिसतो. मोठं ही अत्यंत साधं शीर्षक असलेली तिची कविता, पण त्या कवितेमध्ये एवढा मोठा उपहास सामावलेला आपल्याला दिसतो. तर ही एक परंपरा आपल्याला मराठी कवितेमध्ये दिसते. ती उज्ज्वल परंपरा अपर्णा पुढे नेणार आहे याच असं एक आश्वासक चित्र मला या कवितेमध्ये दिसलं. किंवा आविष्कार ही कविता, तर त्यात तर पूर्णपणे अन्वय असा भरलेला आहे अगदी. तर ती जी एक आपल्याला जाणवतं की एक म्हणजे तुम्ही निसर्गदृष्ट्या आई व्हा न व्हा, ऐच्छिक आई व्हा न व्हा, पण ती जे एक बाईमधलं, म्हणूनच शेतीचा शोध बाईने लावला हे आता पुराव्यानिशी साबित झालेलं आहे की सृजनाची ती एक जी रीत असते बाईपणाची, त्या बाईपणाच्या रीतीनुसार हे येताना दिसतं. मला त्यात फक्त
बायो मदर एवढा एकच संदर्भ दिसत नाही, तर एकूणच सर्जनाची आणि ते सर्जन जर मी केलंय, ते जर मी निर्माण केलंय, तर त्याला चांगलं खत पाणी देणं ही माझी जबाबदारी आहे, म्हणजे आमची अशी जरी असली आता तरी, म्हणजे प्रशांत आणि अपर्णाच्या नात्यापर्यंत आता असं झालेलं आहे की आमची जबाबदारी असा एक आपलेपणा यात आलेला दिसतो आता आपल्याला. पण असं असलं तरीही आपले 100% देणं हे जे बाईपण असतं मूळचं, ते बाईपण मला अशा अनेक कवितांमध्ये दिसतं. मग पुन्हा हळूहळू वादळ येतं, पाऊस येतो. त्याआधी मुंबईतल्या पावसाची तिने जी नोंद घेतली आहे ना, तिच्यामध्ये पण फार चांगली अशी चित्रमयता, दृश्यात्मकता मला नेहमी वाटत आलेली. आमचे एक स्नेही येणार होते आणि त्यांचा मुलगा असाच 12-14 वर्षांचा, आणि ते सीलिंगवरून आले. ते स्नेही पंजाबहून आले. मग त्या बाईंचा आल्या आल्या सुरू झालं की म्हणजे असं काय चमत्कार आहे, समुद्रावर पूल बांधणार वगैरे वगैरे, ह्या गोष्टी झाल्याच. मग ते मूल लगेच त्याच्या वयाच्या कुतूहलानुसार त्याने सुरू केलं की जिथे तो दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता ते ठिकाण कुठे, हे ठिकाण कुठे. तर तो फक्त त्या हिंसेबद्दल बोलायला लागला. पण मग मी त्याला म्हटलं की नाही, आपण आजच संध्याकाळी त्या गोष्टींकडे तुला मी नेते जिथे फार मोठा थंडावा आहे, शांतता आहे, ठहराव आहे त्या आयुष्यामध्ये, अशा ठिकाणी आपण जाऊ. आणि मग त्याला मी तिकडे, म्हणजे जिथे अपर्णा रोज येते आणि जिथे मीही रोज जाते, अशा दक्षिण मुंबईच्या रम्य परिसरात त्याला संध्याकाळी नेलं. आणि ते सगळे भाव त्याच्या मनातले थोडा वेळ तरी बाजूला झाले. कारण माझ्या मनाला त्रास झाला की इतक्या लहान वयात केवळ दहशतवादाच्या खुणांचे किंवा त्या रक्तपाताचेच सगळे संदर्भ का राहावेत ह्या देखण्या शहराबद्दल. आणि मग मला ते पण सगळं आठवत राहिलं मी जेव्हा अपर्णाची कविता वाचत होते की मुंबई पावसाळ्यामध्ये किती देखणी दिसते. तर ही अशी मर्ढेकरांनी तर न्हालेल्या जणू गर्भवतीस असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशा म्हणजे ज्या शहराला बकाल वस्ती म्हणून फार मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचवलं काही कंटकांनीच म्हणता येईल, त्या शहराचं सौंदर्य त्या काळामध्ये मर्ढेकरांनी तसं जोखलं होतं. तर या शहराचं सौंदर्यही तिने टिपलंय. तर ही एक आणखी एक गोष्ट की ही जी आता हा एक सांधा आहे अपर्णाची पिढी, म्हणजे आमच्या आणि अपर्णाच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये जोडला जाणारा हा एक सांधा आहे. आणि ह्या सांध्याने मुंबईच्या ह्या सौंदर्याची नोंद घेतली आहे, त्याचा मला फार आनंद झालेला आहे. कारण इथे फक्त धावाधाव, गर्दी, घाम, त्रास, ताण हे सगळं नाही आहे. आणि हे सगळं असेल तर मुंबईतल्या माणसाला वेळेची जी किंमत आहे ना, त्यामुळे हे निर्माण झालेलं आहे. ही अपरिहार्यता आहे मुंबईतल्या माणसाच्या जगण्याची. तर ह्याची एक नोंद अपर्णा घेते. आता ब्लू टिक संदर्भातला जी एक घालमल आपल्याला दिसते, त्या किंवा लाईक्स मिळत नाही आहेत याच्याबद्दलची घालमेल दिसते, ती माझ्यापेक्षा अपर्णाच्या चिंतनामध्ये नक्कीच अधिक येईल. आणि अपर्णाच्या चिंतनामध्ये ती चिंतन म्हणून येईल, पण तिच्या विद्यार्थ्यांच्या पिढीमध्ये, त्या आत्ता 15-20 मध्ये असणाऱ्या मुलांच्या मध्ये चिंता म्हणून येईल.